नमस्कार, गुड मॉर्निंग. गॅस पेटलेला आहे आणि लोखंडी पॅन आहे, भाजीचंच पॅन आहे, लोखंडाचा आहे. पण लोखंडाच्या याच्यात खूप विटॅमिन असतात, लोह मिळते शरीराला. आरोग्याच्या दृष्टीने लोखंडाचा पॅन इथं घेतलेला आहे, स्वच्छ घासलेला आहे, हात धुतलेले आहे मी आणि तापायला ठेवलेलं आहे ते. आणि आता आपण करणार आहोत वांग्याचं भरीत. तर वांग्याच्या भरताला लागणारं साहित्य आपण बघू. ते कढई तापवायला ठेवलेली आहे, पॅन. इथे हिरवी मिरची, कांदा, टमाटा, तसेच मेथी, सांबार आणि मेथी आहे, आणि भाजलेले वांगे. चुलीवरचे भाजलेले वांगे आहेत, चुलीवरचे. हिवाळ्यात चुलीवर भाजलेल्या वांग्याचं भरीत. वांगेही छान मिळतात मोठे, आणि चुलीवर भाजलेल्या वांग्याचं गावरान वांगे आहेत हे. तर हे असे सोलून ठेवलेले इथे, हे वांगे सोललेले. इथे वांगे हे सोललेले ठेवलेले आहे. तसेच ही मेथी आहे, आणि हे असे वांगे आहेत. आधी साल काढून ठेवले आहे, व्हिडिओ लांबतो म्हणून. याच्याहून मोठे मोठे होते, काही मोठे होते. हे एक साल काढायचं ठेवलेलं. आणि कोवळ्या बिया काहीच नाही याच्यात. आणि तापली, आपण तेल घालून घेऊ. त्या तेलसुद्धा जास्त खूप लागत नाही आपल्याला. तेवढ्या पूर्ण मिश्रणाला आपल्याला पूर्ण त्या साहित्यासाठी एवढं तेल होऊन जातं. कडक तापला आहे तेल आता, त्यामुळे मिरची घालून देऊ पहिले. किंचित तिखट रंग यायसाठी आपल्याला थोडंसं तिखट घालू आपण. पूर्ण हिरवी मिरची घालू. कलर ग्रीन कलर दिसतो हिरवा, पण चांगला लागतो. टोमॅटोमुळे आणि किंचित तिखटमुळे थोडंसं लाल होईल ते. मिरचीसोबतच आपण कांदा घालून टाकू. पूर्ण हलवून घ्यायचं आहे आणि मिक्स करून. मिरची आणि कांदा पसरवून ठेवलं असं की लवकर होतं सगळीकडे सारखं. लवकरच होतं, वेळ लागत नाही. फक्त ते वांगे भाजून आधी हे झालेले पाहिजे, साल काढले. याच्यात किडके वगैरे बघून घ्यायचे, आणि तसंच बिया वगैरे जास्त नाहीच त्याच्यात. बियांचं असलं तर काढून द्यायचं. कमी केला आहे आता गॅस. कमी केला आहे. आणि एकदम काळा असेल, एकदम तळल्यासारखा कांदा करायचा नाही आहे. थोडासा असा जाडसरच तळू द्यायचा आहे. दाखवते मी. गॅस मोठा केला आहे आता. आणि अशा प्रकारे झालेला आहे कांदा. तो थोडा कच्चा, थोडा हे आहे. अजून एक वेळ करून घेऊ. मोठ्या गॅसवर एक मिक्स करून टाकू, कमी करून. आणि कमी केलं आहे आता, झालेला आहे पूर्ण. टोमॅटो घालून घेऊ. टोमॅटो घातल्यावर मिक्स करून टाकू.
फोडणी झाली असल्यामुळे आता गॅस कमी केलेला आहे आपण. आणि कमी याच्यावर टोमॅटो घालू. नंतर ही मेथी आधीच धुवून ठेवली आहे. नंतर धुतल्यावर अजून उपसून चोखू दिली आहे. टोमॅटोवर आपण अशी मेथी घालून दिली. पाणी सगळं काढून घेतलेलं आहे त्याचं आधी. सांबाराच्या याच्यात टाकलेलं आहे. कोवळी मेथी घ्यायची आहे. आता गॅस मोठा केलेला आहे. मिरची घातली आहे तर तुम्ही तिखट घातलं नाही तरी चालेल. हळद आणि मीठ घालून घ्यायचं. मी तेवढ्या याच्यात आता एवढं तिखट घालते. हळद, टमाटे आणि मीठ घातल्यावर एक वेळ चांगलं मिक्स करून टाकू आपण. कारण भाजलेले वांगे ऑलरेडी भाजलेले असतात त्यामुळे ते काही एवढे भाजायचं काम नाही. 2 वाफ आल्या की होऊन जाते. आता मीठ घालून टाकू आपण. एवढं मीठ आता यात घालून घ्या. तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त मीठ लागत असेल घालू शकता. मी अंदाजानेच घालते सगळं. आता कमी करून घेते. कढई चांगली कडक टाकली आहे लोखंडाच्या कढईने. कमी याच्यावर आता बघू शकता तुम्ही की एवढं असं झालेलं आहे. ही मेथी या तेलात तळल्या गेल्यासारखी झाली पाहिजे. तळल्यासारखी. टमाटे मोठे मोठेच कापले होते आपण. ते पण असे एकदम हे नाही झालेले पाहिजे. तुकडे तुकडे थोडेसे भरतात दिसलेले पाहिजे. दिसायला पाहिजे एकदम. एक वेळ मिक्स करून टाकू आपण. कांदा थोडासा असा धरकटचा, अर्धा तळलेला अर्धा, आणि टमाटे पण तसेच पाहिजे. अशा प्रकारे हे पूर्ण झालेलं आहे मिश्रण. आता वांगे भाजले असले की लवकर होऊन जातील रेसिपी. कांदे, हिरवी मिरची, सांबार टाकली की. आता हे स्वच्छ भाजून घेतले आहे केडके वगैरे सगळे. आणि आता गॅस कमी करून घ्यायचा. कमी करून देऊन आणि होऊ देऊ. वांगे चुलीवर भाजताना त्याला चाकूने पूर्ण टोचून खालून वरून खालपर्यंत असं चाकूने 1-1, 2-2 वेळ हे मारायचे. आणि नंतर त्याला तेलाचा हात लावून चुलीत गॅसवर जिथे भाजायचे असले ते भाजून घ्यायचे आहे. बघत राहायचं आहे ते. आणि ते भाजणं झाले की काढून एका ठिकाणी ठेवून त्याच्यावर असं काहीतरी उघडं मारायचं आहे पातेलं. पातेलं उघडं घातलं की ते 5-10 मिनिट राहू द्यायचं. आणि मग ते वर टक्कर येतात त्या वांग्याचे सालांचे. आणि ते सोलून घेऊन मग 4 भाग त्या वरून असं दाबलं की ते फुलासारखा आकार येतो त्याचा. त्यात अळी वगैरे बघून घ्यायची. असून जास्त थोडी बिया वगैरे असल्या ते काढून टाकायच्या. बिया वगैरे असल्या वांग्याची चांगली असणे. हे हळूहळू
गॅस कमीच करून द्यायचा आहे वांगे टाकले की. अजून एक आपल्याजवळ वांग आहे, त्याचे आपण सालं काढून घेऊ. व्हिडिओ लांबतो म्हणून हे पहा, तुम्ही बघू शकता की वांगं भाजून ठेवलं आहे, नंतर झाकून ठेवलं आहे त्याच्यावर, आणि 5 मिनिटांनी त्याचे सालं असे आरामात अलगट निघतात. आता हे थोडंसं धुवून टाकू आपण, हे वांगं अजून धुवून टाकू एक वेळा, आणि चुलीत भाजलेलं काही खराब वगैरे असले यात निघून जाईल. हे धुवून घेतलेलं आहे, आणि असं पूर्ण धुतलेलं वांगं हात स्वच्छ धुवून घ्यायचे. असा एक मधात हे केला की हे बघा वांगं यात असं बघून घ्यायचं आहे. तुम्ही भांड्यात ताटलीत वगैरे काढूनही असं चेक करू शकता. उजेडात पाहायचं आहे, लाईट लावून बघायचं आहे. बारीक बारीक काही किडे वगैरे असले की काढून टाकायचे. आणि हे वांगं आपण आता हे देठ काढून असं टाकून घेऊ त्यात तुकडे तुकडे करून. एवढं हे निघालेलं आहे तर आधी वेगळ्याची. आता चांगला मिक्स करून टाकू. आता मोठा करते एक वेळ. एक वांगा आपण नंतर घातल्यामुळे थोडंसं वाट येऊ देऊ आपण. झाला आहे बरीपासून झालेला आहे ना, आणि कढई गरमच असते हे पॅन लोखंडाचं, त्यामुळे 2 मिनिट अजून राहू द्यायचं. काही राहिलेलं असली वाफ बी प्यायची ती बंद केला तरी. तुम्ही झाकण ठेवून सुद्धा वाफवू देऊ शकता, म्हणजे गॅस थोडंसं अजून कमी लागतो. तर अशा प्रकारे आपण बाजरीची भाकर आहे, बाजरीची भाकर बनवली आहे पातळ. मेथी वगैरे पूर्ण एकजीव झालेली आहे याच्यात.
तर असं हे वांग्याचं भरीत आणि वांग्याचं भरीत आणि भाकरी जेवायला या. थँक्यू व्हेरी मच. करून बघा असं वांग्याचं भरीत.